या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बड़ेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापुर वेस्ट, सोलापुर। वो संगठन हो गया, उसमें भी येचुरी साहब का योगदान हमेशा रहा है। जब जब इंडिया ब्लॉक की बैठक होती थी, येचुरी साहब वहाँ आते थे, अपनी बात रखते थे और बहुत ही संयमी भूमिका उनकी रहती थी। इतने जल्दी चले जाएंगे कभी हमने सोचा नहीं। मेरे पार्टी की तरफ से, शिवसेना उद्धव ठाकरे जी की तरफ से मैं श्रद्धांजलि। तर देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलेलं आहे की जसं आपण म्हणालात की क्रोनॉलॉजी समजूया, म्हणजे काल पंतप्रधान जे ज्या सरन्यायाधीशांच्या आरतीला गेले गणपतीच्या, तर देवेंद्र फडणवीस म्हणतायत की यापूर्वीचे सरन्यायाधीश हे इफ्तार पार्टीला देखील जायचे, इतका गजब का माजवला जातोय? त्याचं कारण असं आहे की तेव्हाच्या न्यायाधीशांकडे महाराष्ट्राचा खटला नव्हता। तेव्हाचे जे न्यायाधीश होते, जे फडणवीस यांनी जो शोध लावला, ते त्यांचं कामच आहे, ते शोध करत बसायचं। कोण कधी कुठे गेलं होतं, कोण कुठल्या ह्याच्यात गेलं होतं, त्याला दुसरी कामं नाही। देवेंद्र फडणवीस यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की ते न्यायाधीश एका सार्वजनिक कार्यक्रमात गेले होते, ते खासगी भेटीला गेले नव्हते आरतीच्या नावाखाली। ते ज्या सरन्यायाधीशांविषयी बोलतायत, सांगतायत, ते सार्वजनिक कार्यक्रमात सगळ्यांसमोर, अनेक लोकांसमोर जाऊन ते त्या कार्यक्रमात उपस्थित होते। हे त्यांना माहीत नसेल तर त्या कार्यक्रमाचं व्हिडिओ चित्रण त्यांना मी पाठवतो, त्यांना पाहू द्या बसून। सीताराम येचुरींचं निधन हे आमच्या सगळ्यांसाठी, इंडिया आघाडीसाठी, देशाच्या लोकशाहीसाठी, संविधानाचं रक्षण करणारा जो आमचा एक फोर्स होता, त्या सगळ्यांसाठी धक्कादायक अशी बातमी। गेली 5 दशकं येचुरी हे देशाच्या राजकारणामध्ये तळपत होते। डाव्या चळवळीचा, कम्युनिस्टांचा एक संयमी, लोकप्रिय चेहरा, उत्तम वक्ता। राज्यसभेत ते माझ्याबरोबर काही काळ होते आणि विरोधी पक्षांची एकजूट बांधण्यामध्ये त्यांचं योगदान फार मोठं होतं। इतक्या लवकर ते गेले, त्यांनी सतत संघर्ष केला विद्यार्थी दशेपासून। ते विद्यार्थी चळवळीतले नेते, आणीबाणी तुरुंगात होते। आज जे तुम्हाला JNU दिसतंय, त्या JNUच्या विद्यार्थी संघटनेचे सुद्धा ते अध्यक्ष आणि नेते होते। आणि तेव्हापासून आम्ही येचुरी यांना पाहतोय। देशाच्या राजकारणाचं नुकसान झालं आणि एक अत्यंत अभ्यासू, संघर्ष करणारा आणि लोकशाही मूल्यांबाबत कोणतीही तडजोड न स्वीकारणारा असा हा नेता होता। आज उद्धव ठाकरे साहेबांनी पण त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। पक्षात खाजगी स्वरूपाच्या भेटी राजकारण्यांबरोबर करणं हे सर्वस्वी चुकीचं आहे। गेल्या 3 वर्षापासून चंद्रचूड यांच्यासमोर महाराष्ट्राच्या घटनाबाह्य सरकारची खटला चालू आहे आणि जेव्हा धनुष्यबाण आणि पक्ष सध्याच्या मिंदे मुख्यमंत्र्यांना मिळाला, तेव्हा त्यांचं एक वक्तव्य अजून आठवत आहे। ते असं म्हणाले होते की मी नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा आभारी आहे की त्यांनी आम्हाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळवून दिलं आणि त्यांच्यामुळे आमचं सरकार टिकलं। याचा अर्थ असा आहे, सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग या घटनात्मक संस्थांवर दबाव आणूनच सरकारनं त्यांनाही दिलं आणि त्याच चंद्रचूडना आज किंवा काल तुमचे प्रधानमंत्री भेटतात। हे देशाच्या संविधानासाठी, लोकशाहीसाठी अत्यंत धोक्याची घंटा वाजवणारा हा प्रसंग आहे। पदावर जाऊ शकतात लोक गेले। चला आता नितेश राणे सर्वधर्म समभाव आपल्याला मानायचा नाही आहे आणि नितेश राणे म्हणतात सर्वधर्म समभाव मानायचा नाही आहे। आधी त्या हाजी आराफातला उत्तर द्या म्हणा आणि मग ट्यूट्यू करा। हाजी आराफातनी जे भाष्य केलेलं आहे, जे त्याला काही प्रश्न विचारले त्यांच्या भाषेत, त्याला त्याच्या भाषेत उत्तर द्यायची हिंमत दाखवतो। आम्ही आमची संस्कृती आणि संस्कार पाळतो बरं का।
अशा कोणाला टिल्ल्या पिल्ल्याला उत्तर देत बसलं तर आम्हाला राजकारण करायला नको. हाजी आराफातनं उत्तर द्यावं. की तुम्हाला जनाब सेना असं हिनवतात, मग हे बुरके वाटतात, यावर काय उत्तर आहे? आम्हाला कोणी जनाब सेना म्हणत नाही. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.